60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकाचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे, तर या अधिवेशनामध्ये आज पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा या अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक राहत असतील तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांना आता पाहायला गेलं तर सामोरे जावं लागते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 10 वस्तू निर्णय आज या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आताच त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी निर्णयाचा फायदा घ्यायचा आहे। आता या निर्णयाला प्राथमिक स्वरूपाचा कोणकोणत्या गोष्टी मंजूर करण्यात आल्यात याची देखील माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, या ठिकाणी तुम्हाला 10 वस्तू मोफत वितरित करण्याबाबत या ठिकाणी आज शासन निर्णय देखील झालेला आहे, म्हणजे JR सुद्धा काढण्यात आलेला आहे। आता JR काढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाच्या उत्साहाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। ज्येष्ठ नागरिक खुश सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत, परंतु ही बातमी फक्त ज्येष्ठ नागरिकांना माहित नव्हती, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या ठिकाणी माहिती सुद्धा पोहोचत नव्हती। ज्येष्ठ नागरिकांनी जे ज्येष्ठ नागरिक शहरातील आहेत तर त्यांना सकाळीच बातमी मिळाली होती, परंतु जे ज्येष्ठ नागरिक गावाकडील आहेत तर त्यांना अजून ही बातमी मिळाली नव्हती। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील सर्व जे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही बातमी सुद्धा पोहोचवण्याचं काम सुद्धा तुमचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। नागरिकांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याचा 1 तारखेला या ठिकाणी 10 वस्तू दिल्या जाणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, राज्यातील कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देणार आहे, या 10 वस्तूचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, याची अंतिम तारीख काय, कोणकोणत्या पात्र आणि पात्रता लावण्यात आलेत, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, याची संपूर्ण आणि सविस्तर डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे। ज्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल, बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल किंवा राज्यातील कोणतेही नागरिक असाल आणि तुमचं वय 60 वर्षापेक्षा अधिक असेल, तुम्ही सुद्धा राज्याचे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही या प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सरकारच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आता 2 दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशन झालं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये अचानक निर्णय का घेण्यात आला, तर बघूया। ज्येष्ठ नागरिकांना जे काही शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते ज्येष्ठ नागरिक शिक्षित असतात, त्यामुळे त्यांनी सरकारकडे म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे पत्र पाठवलं होतं। आम्हाला आमची मुले सांभाळत नाहीत, आम्हाला या ठिकाणी आमचा दवाखान्याचा खर्च उचलत नाही, आमची मुले या ठिकाणी आम्हाला दवाखान्यामध्ये सुद्धा घेऊन जात नाहीत, वय आमचं 60 झालेलं आहे आणि 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अशा समस्यांना देखील तुम्ही सामोरं देखील 100% सामोरं जावं लागतं। जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा अधिक असेल, तुम्हाला सुद्धा डोळ्यांना कमी दिसणे, चालण्यामध्ये अडथळे येणे, मान दुखणे, पाठदुखी, BP, शुगर अशा आजारांनी तुम्ही त्रस्त असाल आणि जर तुमच्या मुलांनी या ठिकाणी तुमचा दवाखाना केला नाही तर या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या आजारांना देखील सामोरं जावं लागते। तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी शहरामध्ये घडत आहेत। गावखेड्यामधील मुले या ठिकाणी आईवडिलांना सांभाळत असतात, परंतु शहरामध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आईवडिलांना न सांभाळण्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। ज्या आईवडिलांनी वर्षानुवर्षे त्या मुलांना सांभाळलेलं असतं तर तीच मुले आता या ठिकाणी आईबापांना न सांभाळायचं आणि न पाहण्याचं काम सुद्धा करत आहेत। या ठिकाणी अतिशय दुःखाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल। त्यामुळे आता राज्यातील आणि जे शहरातील ज्येष्ठ नागरिक होते तर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी पत्र पाठवलेलं होतं की आम्हाला आमचे मुले सांभाळत नाहीत, आमचा दवाखाना करत नाहीत, सरकार तुम्ही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, त्यामुळे तुमच्या माध्यमातून आमची कोणती ना कोणती योजने सुरू करा, अशा पद्धतीने भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी पत्र सुद्धा लिहिलेलं होतं। हे सर्व पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यामध्येच वाचली होती, परंतु मागच्या महिन्यामध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता,
कोणती ना निवडणूक होती, कोणतं ना अधिवेशन होतं. परंतु या ठिकाणी सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जे काही 2 दिवसाच्या पूर्वीच अधिवेशन झालं आणि नागपूर हिवाळीचे अधिवेशन झालं आणि आता अधिवेशन झाल्यानंतर या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुरवण्या मागण्या पाठवलेल्या होत्या. तर तशा प्रकारे शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. बघा, त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील फक्त या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी त्यांच्या वयोमानानुसार त्या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत. तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला या ठिकाणी 10 वस्तू कोणकोणत्या मोफत दिल्या जाणार आहेत. वस्तूपैकी पहिली वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत, तुमच्या उपयोगाला येणार आहेत. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांनो, या वस्तूला प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचं आहे. तर या पुढील वस्तू प्रमाणे आहेत. बघा, एक वस्तू ओळीने तुम्हाला सर्व वस्तूची यादी वाचून दाखवतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्या की राज्यातील कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून या कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. तर 10 वस्तू कोणकोणत्या आहेत तर आपण पाहणार आहोत. परंतु या 10 वस्तूसाठी कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत, या 10 वस्तूसाठी कोणते ज्येष्ठ नागरिक अपात्र आहेत, या 10 वस्तूसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, याची अंतिम मुदत काय आणि याची अंतिम तारीख काय, सरकारच्या माध्यमातून याविषयी काय माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये देऊन टाकतो. त्यासोबत पात्रता, कागदपत्रे, जे सरकारने नियम लावलेले आहेत त्या नियमाची माहिती सुद्धा आता देतच आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या वेळेस सरकार कोणती ना कोणती योजना सुरू करत असते, ती योजना सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी पात्रता चेक करत असते. म्हणजे ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यांची पात्रता तपासली जाते. त्यांच्याकडे कागदपत्र आहेत का, म्हणजे ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, अशा पद्धतीने कागदपत्राची तपासणी केली जात असते. आता त्याचं वय खरोखर 60 वर्षापेक्षा खरंच अधिक आहे का, अशा गोष्टी सुद्धा तपासल्या जात असतात. त्यानंतर त्यांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्यांना वर्षानुवर्ष सहकारी पैशाचे जे काही पैसे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा केले जात असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, सध्याच्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी 10 वस्तू वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. परंतु 10 वस्तूसाठी सरकारच्या माध्यमातून तुमची तपासणी देखील केली जात आहे. आता ही तपासणी घरोघरी येऊन केली जाणार नाही. बघा, लाडक्या बहिणीची जी काही तपासणी केली जात होती ती तपासणी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केली जात होती. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमची तपासणी घरोघरी जाऊन करणं शक्य होणार नाही. तुमची तपासणी कोण करणार आहे? बघा, आता या ठिकाणी महिला असतात त्यामुळे अंगणवाडी सेविका महिला तपासणी करू शकतात. परंतु गावामध्ये जे काही शिपाई असतात त्या शिपायांना भरपूर कामे असतात. त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी तपासणी करू शकणार नाहीत. त्यामुळे सरकारने एक असा पर्याय निवडलाय. आता एक पर्याय निवडलाय. तर बघा, ज्येष्ठ नागरिक आहेत असे भरपूर आहेत ज्यांचे वय 60 वर्ष झाल्यानंतर बेडवरती झोपून देखील असतात. भरपूर ज्येष्ठ नागरिकांना चालायला देखील येत नाही. भरपूर ज्येष्ठ नागरिकांना आजाराने देखील त्रस्त आहेत आणि वयोमानानुसार कोणता ना कोणता त्यांना 100% आजार जडलेला असतो. त्यामुळे सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली आहे की ज्येष्ठ नागरिकांना इकडे तिकडे पळण्यापेक्षा, ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्यापेक्षा, आता न देण्यापेक्षा सरकारच्या माध्यमातून तुमची सर्व तपासणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो, या पद्धतीने तुम्ही मोबाईलवर तपासणी करू शकता, मोबाईलवरून अर्ज देखील करू शकता. आता मोबाईलवरून तुम्ही तुमची कागदपत्र आहे ते देखील तुम्ही देऊ शकता. बघा, तुमचा मुलगा असेल, तुमचा नातू असेल, त्याला सुद्धा ही प्रक्रिया ती करता येणार आहे. आणि याच्यामध्ये किचकट अटी लावलेल्या नाहीत. त्यामुळे अगदी सोप्या पद्धत आहेत. ज्याप्रमाणे लाडकी बहिणी योजनेचा फक्त आधार कार्डवरती केवायसी करायला सांगली होती, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला कमी कागदपत्राच्या आधारावरती तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. आता बघा, जास्त वेळ न घेता, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा काही ना काही कामे असतील. म्हणजेच याच्यामध्ये जेवण करायचं असेल किंवा तुम्हाला व्यायाम करायला सांगितलं असेल, पॅथॉलॉजी असेल, होमिओपॅथॉलॉजी असेल, अशा प्रकारच्या वयोमानानुसार आजार सुद्धा डॉक्टरांनी सांगितले असतात. आता त्या आजारावरती उपचार म्हणून काही व्यायाम देखील करायला सांगितले असतात. आहार सुद्धा चांगल्या पद्धतीचा तुम्हाला घ्यायला सांगितलेला असतो. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तुम्ही सुद्धा आहार सुद्धा चांगला घेतला पाहिजे. त्याचबरोबर जे डॉक्टरांनी व्यायाम सांगितले असतात, म्हणजेच होमिओपॅथी असते, त्याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार असतात, त्यासोबतच व्यायाम सांगितलेले असतात. तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. आणि त्यासोबतच या गोष्टी केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण काळजीपूर्वक ऐकायचा आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांनो, जर तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात मोठा लाभ या ठिकाणी सुरू होत आहे. जर तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला गोळ्यांना पैसे देण्याची गरज भासणार नाही.
कारण सरकारने असा एक निर्णय घेतलेला आहे, जर तुम्ही जे कार्ड काढलं, एक कार्ड काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 1 रुपया सुद्धा लागणार नाही. तुम्ही या ठिकाणी 10 वस्तू या ठिकाणी मोफत दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये आता गोळ्या देखील तुम्हाला, औषध शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या देखील मोफत दिल्या जाणार आहेत. आता या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत याची यादी देखील ओळीने वाचून दाखवताय. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, त्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, ज्या ज्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल या ठिकाणी मी सांगत आहे. हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होऊ शकतं. आता मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा देखील होऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या हिताची आणि तुमच्या कामाची, या ठिकाणी तुमच्या आर्थिक अडचणीची या ठिकाणी साथ देणारी माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला 10 वस्तूची यादी देखील वाचून दाखवत आहे. त्या अगोदर पात्रता लक्षात घ्या. बघा, ज्येष्ठ नागरिकांनी सरकारने जी काही पहिली पात्रता घालण्यात आली, सगळ्यात पहिली पात्रता म्हणजे तुमच्या वयाची अट आहे. आता बघा, तुमची पहिली पात्रता म्हणजे तुमचं वय 60 वर्षापेक्षा अधिक असायला हवं. बघा, जर तुमचं वय 59 असेल आणि तुम्हाला अर्ज करता येणार नाही, तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि तुम्हाला 61 वय सुरू असायला पाहिजे. म्हणजे बघा, 60 वर्ष पूर्ण असणं ही पहिली पात्रता आहे. आणि दुसरी पात्रता म्हणजे तुमचं वय हे 60 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे पुरावा देखील असायला पाहिजे. आता पुराव्याची सुद्धा पात्रता लावून झाले म्हणजे तुमचं वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे आणि याचा पुरावा सुद्धा लागणार आहे. तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य, वकील, डॉक्टर, पोलीस शिपाई, आर्मी, तलाठी अशा सरकारी पदावरती कामाला नसायला पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांनो, जी चौथी आणि सर्वात महत्वाची पात्रता लावण्यात आली, शेवटची पात्रता म्हणजे तुमचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या पुढे नसायला पाहिजे. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला पहिली पात्रता सांगण्यात आली आहे. आता आपण डायरेक्ट कागदपत्रे ज्या 10 वस्तू घ्यायसाठी लागतात त्याची कागदपत्र देखील पाहणार आहोत. यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तुम्ही देखील महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर यासाठी तुम्हाला रहिवासीचा दाखला, छोटा आकाराचे 2 फोटो, पासपोर्ट साईज 2 फोटो यासाठी तुम्हाला लागणार आहेत. 2 फोटो असायला पाहिजेत. बघा, पात्रता कागदपत्रे सांगली. आता आपण त्या 10 वस्तूची यादी देखील वाचवून दाखवत आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, सरकारच्या माध्यमातून जी पहिली वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे ती पहिली वस्तू जुनीच आहे, परंतु याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. बघा, 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्याचा सरकारी खर्च हे देखील आता सरकार करणार आहे. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्यांचं वय 60 वर्ष झाले त्यांना मोठ्या प्रमाणाने आजाराचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांकडे जास्त प्रमाणामध्ये पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. महात्मा फुले जनधन योजनेच्या माध्यमातून याचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. आता तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत तुमचा उपचार देखील मोफत केला जाणार आहे. ही झाली पहिली वस्तू. दुसरी वस्तू म्हणजे याचा ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला चालायला काही अडचण येत असेल, तर तुम्हाला एखादा पाय मोडलेला असेल किंवा एखाद्या पद्धतीने तुम्हाला काही त्रस्त असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिकल काय असेल त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धतीची उपकरणे सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत. जर तुम्हाला कानामध्ये ऐकायला येत नसेल तर तुम्हाला श्रवण यंत्र सुद्धा देण्यात येणार आहे. त्यासोबतच तुमचा बोलण्यामध्ये काही अडचण येत असेल, त्या समस्यांना, डोळ्यांना कमी दिसणे असेल, या ठिकाणी चष्मे फ्री देखील दिले जाणार आहेत. बघा, चष्म्याचं देखील शिबिर राबवून याचं वाटप देखील केलं जाणार आहे. म्हणजे दुसरी वस्तू म्हणजे शिबिर राबवून तुम्हाला बारीक छोट्या छोट्या वस्तूची सुद्धा यादी या ठिकाणी करून दिलेली आहे. त्या यादीमध्ये ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या वस्तू तुम्हाला प्रदान केल्या जाणार आहेत. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर या ठिकाणी मोफत एसटी मध्ये प्रवास दिला जाणार आहे. चौथी वस्तू म्हणजे बँकेमधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला आरक्षित खिडकी ठेवण्यात येणार आहे. पाचवी वस्तू म्हणजे तुम्ही शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्हाला शेळी पालन करायचा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सहावी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 1 जानेवारी पासून तुम्हाला घर नसेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ देखील दिला जाणार आहे. पुढची वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला जमीन देखील असेल, तुम्हाला जमीन असेल तर तुम्हाला या नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचा देखील लाभ दिला जाणार आहे. पिठाची गिरणा, त्यासोबत मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ देखील तुम्हाला घरातील महिलेला दिला जाणार आहे. अशा पद्धतीने 10 वस्तूची यादी आहे. आता बघा, तुम्हाला सर्वच माहिती सांगले तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना 1 जानेवारी 2026 पासून याचे अर्ज सुद्धा सुरू होतील. त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करता येणार आहे याची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.